नमस्कार. आज आपण पीठ न मळता न लाटता आलू पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. तर इथे मी पराठा बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत. आता आपण हे बटाटे कट करून यांना बॉईल करून घेऊया. इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे बटाटे घालून बॉईल करायचे आहेत. तर इथे आपले बटाटे बॉईल करून झालेले आहेत. आता आपण याला बाजूला काढूया. त्यानंतर बटाटे थंड झाले की यांची आपण सालं काढून घेऊ. आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. इथे आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत. आता आपण याला मॅश करून घेऊया. त्यानंतर यामध्ये हळद, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालायची आहे, मीठ, त्यानंतर 1 चमचा तेल घेतले ते आपण यामध्ये घालूया आणि हे छान असं मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण 1 कप गव्हाचं पीठ घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी घालून हे आपण छान असं मिक्स करून घेऊ. इथे आपल्याला पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये मॅश केलेला बटाटा घालूया. परत एकदा हे छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं पराठा बनवण्यासाठी बॅटर तयार आहे. आता आपण याचा पराठा बनवायला घेऊया. पराठा बनवण्यासाठी इथे आपला तवा गरम झालेला आहे. त्यामध्ये थोडंसं तूप घालून तूप आपल्याला ब्रशने तव्यावर पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर यातलं थोडं बॅटर घेऊन आपल्याला तव्यावर सोडायचं आहे. आता आपल्याला तवा थोडासा हलवून बॅटर आपल्याला सगळ्या साईडने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पराठा आपल्याला 2 ते 3 मिनिटे स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर पराठा वरून थोडा ड्राय झाला की आपण याला दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. आता आपल्याला पराठा मीडियम टू हाय फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपला एक पराठा भाजून झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण बाकी राहिलेले पराठे सुद्धा बनवून घेऊया. अशा प्रकारे आपले एकदम सॉफ्ट आणि मऊसूत असे आलूचे पराठे तयार आहेत. तुम्ही जर या प्रकारे कधी पराठा बनवला नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.